नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी आणलेल्या केकवर भावी आमदार राणी लंके असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं, तर हा एक सध्या चर्चेचा विषय ठरतोय। महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी राणीताई लंके या उमेदवार असतील अशी चर्चा राणी लंके यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान राणी लंके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पारनेरमध्ये हजेरी लावली होती। पंचायत समितीच्या माजी उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या लोकसभेच्या उमेदवार असतील अशी ही चर्चा झाली होती। शिवस्वराज्य संवाद यात्रेच्या माध्यमातून लंके यांनी दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता। विविध कार्यक्रमांना देखील त्यांची लागणारी हजेरी लक्षवेधी ठरली। पण ऐनवेळी राणी लंके यांचं नाव मागे पडत स्वतः निलेश लंके यांनाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरावं लागलं। त्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आणि तुतारीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली देखील। लंके यांनी गेल्या 2 वर्षात या मतदारसंघात केलेल्या साखर पेरणीच्या जोरावर त्यांनी भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या पुढे मोठं आव्हान उभं करत सध्या ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जर निलेश लंके हे लोकसभेत गेल्यानंतर त्यांची पत्नी राणीताई लंके या विधानसभेच्या उमेदवार असतील अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती। त्यातच राणीताई लंके यांच्या 24 मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त ही चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली। गुरुवारी रात्रीपासूनच भावी आमदार राणीताई लंके अशा पोस्ट सुरू झाल्या, तर शुक्रवारी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील विशेषतः दक्षिणेतून मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी पारनेरमध्ये हजेरी लावली होती। याचवेळी अनेकांनी आणलेल्या केकवर देखील भावी आमदार राणीताई लंके असा उल्लेखही केला होता। तर निलेश लंके यांच्या प्रति असलेल्या प्रेमातूनच विधानसभेसाठी त्यांच्या पत्नीचं नाव पुढे करत कार्यकर्त्यांनी राणीताई लंके यांचं आतापासूनच लॉन्चिंग सुरू केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहमदनगर। राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम। राम एजन्सी 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।